हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? मी RJ प्रिया, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, दिवसाची सुरुवात आपण एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते. मग मित्रांनो, यावरून इतकंच लक्षात येतं की जर आपण आपले विचार योग्य आणि पॉझिटिव्ह ठेवले तर नक्कीच चांगली गोष्ट आपण हासिल करू शकतो. या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. आज आहे 9 जुलै, शुक्रवार. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, दिनविशेष या सत्रात सर्वप्रथम आपण ऐकूया 9 जुलै या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्या दिवशीच 9 जुलै 1875 रोजी मुंबई शेअर बाजाराची स्थापना झाली. तेव्हा या शेअर बाजाराचं नाव होतं द नेटिव्ह शेअर अँड ब्रोकर्स. हा भारतातील पहिला स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE, मुंबई स्टॉक एक्सचेंज, याची स्थापना मुंबईतील दलाल स्ट्रीट येथे करण्यात आली होती. मुंबई स्टॉक एक्सचेंज म्हणजेच मुंबई शेअर बाजार हा भारत देशाच्या मुंबई शहरामधील एक रोखे बाजार आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE असं देखील म्हटलं जातं. BSEचा बाजार मूल्याबाबतीत भारतामध्ये अव्वल तर जगात 11व्या क्रमांकाला लागतो. सध्या सुमारे 5000 पेक्षा अधिक कंपन्या BSEवर रोखे व समभागांची खरेदी विक्री करतात. ऑक्टोबर 2012मध्ये ह्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे 1203 अब्ज अमेरिकन डॉलर होते. BSEमध्ये वापरल्या जाणाऱ्या निर्देशांकांचे सेन्सेक्स असे नाव आहे. सेन्सेक्स हा भारतातील सर्वात महत्त्वाचा निर्देशांक समजला जातो व भारतीय अर्थव्यवस्थेची नाडी समजला जातो. तर मित्रांनो, यानंतर ऐकूया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1877 साली इंग्लंड देशात लॉनच्या कोर्टवर खेळली जाणारी सर्वात जुनी टेनिस स्पर्धा विम्बल्डन चॅम्पियनशिपला सुरुवात करण्यात आली होती. विम्बल्डन टेनिस स्पर्धा ही टेनिस या खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. युनायटेड किंगडममधील लंडन शहराच्या विम्बल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा 1877 सालापासून खेळवली जात आहे. 4 ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विम्बल्डन ही सर्वात जुनी व अजूनही गवतापासून बनवलेले कोर्ट म्हणजेच ग्रास कोर्ट वापरणारी एकमेव स्पर्धा आहे. आत्तापर्यंत विम्बल्डन या टेनिस स्पर्धेमध्ये सर्वाधिक एकेरी अजिंक्यपदे जिंकणाऱ्यांमध्ये पीट सॅम्प्रास आणि रॉजर फेडरर यांचा क्रमांक लागतो. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1893 साली अमेरिकन सर्जन डॉक्टर डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो इथे केली. सन 1944 साली ब्रिटिशांच्या राजवटीपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारलं. आजच्याच दिवशी सन 1951 साली भारतातील पहिल्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात करण्यात आली होती. मित्रांनो, तुम्हाला जर पंचवार्षिक योजना याविषयी ऐकायचं असेल तर आम्ही आमच्या शासकीय योजना या सत्रांतर्गत सध्या पंचवार्षिक योजनांची सविस्तर माहिती सांगतोय. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे.
आजच्याच दिवशी सन 1969 साली राष्ट्रीय वन्यजीव विभागातर्फे वाघाला भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला. आजच्याच दिवशी सन 1991 साली दक्षिण आफ्रिका देशाला ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेण्यास पुन्हा परवानगी मिळाली. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींविषयी. आजच्याच दिवशी 1819 साली शिलाई मशीनचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक एलियास हार्वे यांचा जन्म झाला. 1845 साली ब्रिटिशकालीन भारतातील सन 1905 ते 1910 काळातील व्हॉइसरॉय आणि भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो द्वितीय यांचा जन्म झाला. सन 1900 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी व माजी संसदीय कार्यमंत्री तसंच मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल सत्यनारायण सिन्हा यांचा जन्म झाला. सन 1921 साली भारतीय राजकारणी माजी लोकसभा सदस्य तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि जनसंघ या राजकीय पक्षाचे पहिले सरचिटणीस व भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रादेशिक अध्यक्ष रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म झाला. सन 1925 साली गुरुदत्त म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पादुकोण यांचा जन्म झाला. सन 1938 साली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते हरिभाई जरीवाला उर्फ संजीव कुमार यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1944 साली आधुनिक दक्षिण आशियाचे ब्रिटिश इतिहासकार व शैक्षणिक जुडिथ मार्गारेट ब्राऊन यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना लाख लाख शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचा आज स्मृतिदिन आहे. आजच्याच दिवशी 1865 साली इटलीचे महान रसायनशास्त्रज्ञ अमेडिओ ॲव्होगाड्रो यांचं निधन झालं. मित्रांनो, तुमच्यापैकी जे रसायनशास्त्राचे विद्यार्थी असतील त्यांना ॲव्होगाड्रोज नंबर म्हणजेच ॲव्होगाड्रोची संख्या ही नक्कीच माहीत असेल. 6.022 गुणिले 1023 हा ॲव्होगाड्रोचा नंबर म्हणून ओळखला जातो. एका अणूचं वस्तुमान काढण्यासाठी या ॲव्होगाड्रो नंबरचा उपयोग होतो. आजच्याच दिवशी 1910 साली व्हिक्टोरिया क्रॉसचा प्राप्तकर्ता ब्रिटिश सैन्य अधिकारी मेजर जॉर्ज मुरे रोलँड यांचं निधन झालं. सन 1932 साली अमेरिकन उद्योगपती किंग सी जिलेट यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1944 साली युद्धप्रसंगी राष्ट्रकुल सैन्याला पुरवल्या जाणाऱ्या सेवाप्रसंगी शत्रूच्या सामन्यात शौर्याचा सर्वात उच्च आणि प्रतिष्ठित पुरस्कार व्हिक्टोरिया क्रॉसचे विजेता फ्रँक गेराल्ड ब्लॅकर यांचं निधन झालं. सन 1968 साली भारतीय महाराष्ट्रीयन तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ तसंच महाराष्ट्रातील वारकरी भक्ती संप्रदायाचे एक महत्त्वाचे भाषांतरकार सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्राध्यापक ह.भ.प. शंकर वामन उर्फ सोनोपंत दांडेकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2005 साली महाराष्ट्र राज्याचे माजी नगरविकास मंत्री व लोकसभा सदस्य डॉक्टर रफिक झकारिया यांचं निधन झालं. सन 2005 साली प्रसिद्ध इराणी भाषांतरकार, संपादक, कोशकार आणि साहित्यिक समीक्षक करीम इमामी यांचं निधन झालं. तर श्रोते हो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक, गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. सो लिसनर्स, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात.
काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, विशेष व्यक्तींचे जन्मदिवस, स्मृतिदिन याविषयीची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.